ठाणे जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। यामुळे जिल्ह्यातील सर्व आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहावे। शहरी व ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये साथरोग नियंत्रणासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवावा। तर गृह विभागाने प्रत्येक पोलीस ठाण्यात नागरिकांच्या मदतीसाठी इमर्जन्सी हेल्पलाईन क्रमांकांची सुविधा सुरू करावी, अशा स्पष्ट सूचना राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत। सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती रोखण्यासाठी उपाययोजना बैठक पार पडली। यावेळी त्यांनी या सूचना दिल्या आहेत। जिल्ह्यात 10 बहुउद्देशीय निवारा केंद्र आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संबंधित गावांना पुरेशा प्रमाणात साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे। शोध व बचाव कार्यासाठी तहसील निहाय पथक तयार करण्यात आलं असून त्यांना आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं असल्याचं जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी सांगितलंय। तसेच ठाणे शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, रायगड सारख्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस होणार असा इशारा दिला होता। अशातच ठाण्यामध्ये आज पावसाचं जोरदार आगमन झालंय। या पावसामुळे ठाणेकरांची उकाड्यापासून सुटका मात्र आता होणार आहे। घराचे स्वप्न साकारण्यासाठी सराफाच्या दुकानात काम करणाऱ्या ऑफिस बॉयने कारनामा करत चक्क 1.25 कोटीचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे। विशाल सिंग राजपूत असं या चोरट्याचं नाव आहे। या महाटग्याने पुरावे नष्ट करण्यासाठी हिंदी सिनेमामधील आयडियांचा वापर करून मोबाईल मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमध्ये टाकून अहमदाबादच्या दिशेने पळाला। मात्र पोलिसांना गुंगारा देऊनही तो नौपाडा पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय। विशाल सिंग हा मूळचा गुजरातचा असून तो विरासत ज्वेलरच्या दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करत होता। ज्वेलरचे मालक यशवंत पुनमिया यांनी त्याला सिद्धार्थ ज्वेलर्स येथून सोन्याचे दागिने आणण्यासाठी पाठवले। मात्र विशाल सिंगने सेल्समनची नजर चुकवून 1,30,14,720 रुपये किमतीचे 1,806.600 ग्रॅम वजनाचे दागिने घेऊन पोबारा केला। त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 100हून अधिक सीसीटीव्हीच्या मदतीनं मागोवा घेऊन त्याला गुजरात येथून अटक केली। अहमदाबादला जाण्यासाठी त्याने ठाणे ते वसईपर्यंत 10 रिक्षा बदलल्या। त्यानंतर त्याने जैसलमेर, पालनपूर, जोधपूर, दिसा, बिकानेर, उदयपूर, जयपूर, माउंट आबू पर्वत, अहमदाबाद, बनसाकांठा, गुजरात, राजस्थान अशा ठिकाणी बसनं प्रवास केला। पोलीस पकडतील या भीतीने तो दिवसा निर्जनस्थळी लपून बसत होता आणि रात्री झोपण्यासाठी बसने प्रवास करत होता। त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून 1,10,00,000 रुपयांचे दागिने जप्त केलेत। तर न्यायालयानं त्याला 12 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दिनांक 11 मे 2023 रोजी विरासत ज्वेलर्सचे जे मालक आहेत यशवंत पुनमिया यांनी फिर्याद दिली की त्यांच्या दुकानामध्ये ऑफिस बॉय आणि सेल्समन म्हणून विशाल सिंग राजपूत म्हणून जो कामगार कामाला होता त्यांनी त्यांच्या दुकानातून विश्वासघात करून जवळपास 1,807 ग्रॅम वजनाचे दागिने त्याची किंमत साधारणतः 1,30,00,000 रुपये आहे ते चोरी केलेले आहे। तर या संदर्भात आपण नौपाडा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र क्रमांक 641/2023 चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास नौपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगट विभागाचे अधिकारी जे आहेत सपोनी मंगेश भांगे यांनी सदरच्या गुन्ह्याचा तपास केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीची माहिती जेव्हा आम्ही काढली तर असं लक्षात आलं की आरोपीवरती पूर्वी देखील LT मार्ग पोलीस स्टेशन येथे एक चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि आरोपीचा शोध घेत असताना आम्ही जवळपास ठाणे शहरातील 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले। तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं निदर्शनास आलं की आरोपी हा जवळपास ठाणेपासून त्यांनी वसईपर्यंत प्रवास केलेला आहे आणि जवळपास त्यांनी 8 ते 10 रिक्षा बदलल्या आहेत। तसेच त्यांनी राज्याबाहेर प्रवास केलेला आहे। तर गुजरात आणि राजस्थान इथे देखील त्याने गेल्याचा निदर्शनास आलेला आहे। तर गुन्ह्याचा तपास करत असताना सपोनी भांगे जे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरात लपून बसलेला आहे
त्या अनुषंगाने आम्ही माउंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरातील जंगलामध्ये वेषांतर करून राहत होता. दिवसा तो वेषांतर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसने प्रवास करत असे. आरोपीची विशेष ओळख अशी होती की त्याने लॉजवर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्याने वापरलेला नाही. त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मुंबईमधून एका चालत्या ट्रकमध्ये त्याने ठेवला होता, जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल. परंतु अत्यंत शिताफीने आमची तपासाची टीम जी आहे महेश भांगी आणि त्यांची टीम त्यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट आबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्याने चोरी केलेल्या मालापैकी जवळपास 95% मुद्देमाल 1745 ग्रॅम मुद्देमाल जो आहे 1,26 लाखाचा तो हस्तगत करण्यात आलेला. कोण होणार येऊरचा सायकल राजा आणि राणी या स्पर्धेबद्दल सायकल प्रेमींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लूप अशी या स्पर्धेची संकल्पना होती. अखेर रविवारी भरपावसात ही स्पर्धा संपन्न झाली. येऊरचा सायकल राजा शिवम घरात, ज्येष्ठ नागरिक गटातून 63 वर्षीय ॲडव्होकेट मोहन निंबाळकर, तर येऊरची सायकल क्वीन ठरली निकिता मघार. तसेच गेल्या खुल्या गटातून हवाई दलातील रजत मैन यांना रौप्य पदक, तर नौदल सेवेतील रिंकू सिंग यांना कांस्य पदक, तसेच महिला गटातून ममता परदेशी यांना रौप्य, तर कॅन्सरवर मात केलेल्या नेहा राजुरीकर यांना कांस्य पदकांनी गौरवण्यात आलंय. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सायकलपट्टू प्राध्यापक नारायण बारसे, प्राध्यापक सुनील भुसार आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सायकल प्रेमींना मार्गदर्शन करताना प्राध्यापक बारसे म्हणाले की सायकलिंग येऊरला नियमित केली तर फुफ्फुसांची क्षमता खूप वाढते. मी मागच्या नोव्हेंबर महिन्यात 300 लूप्स येऊरला केले होते, त्यामुळे मला येऊरचा फायदा माहिती आहे. येऊरला साधारणपणे फारसे सायकल प्रेमी येत नाहीत. येऊरला सायकलिंग केलं तर स्नायू बळकट होतात. या स्पर्धेमुळे नवीन सायकल प्रेमींनी येऊरला आलेत. सायकल सर्वांनी नियमितपणे चालवायला हवी, फिट राहायला हवं. सायकल ही नेहमी आपल्याला ऊर्जा देते अशा भावना प्राध्यापक बारसे यांनी व्यक्त केल्या आहेत. सुरुवातीला प्रास्ताविका संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी सांगितले की खरं तर येऊर सारख्या चढउतार अशा शार्प वळणावर भरपावसात ही स्पर्धा आयोजित करून ती यशस्वी करणं हे खूप मोठं आव्हान आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन समोर होतं. ते पेलण्यास संस्था यशस्वी ठरेल हे विशेष आहे. या स्पर्धेसाठी दिवस रात्र मेहनत करणारी माझी कोर टीम चंद्रशेखर जगताप सर, अजय भोसले, भुसार सर, निखिल गावडे, पंकज रिजवानी, गुरुप्रसाद देसाई, अनिकेत गद्रे, विनोद फरडे, गजानन दांगट यांनी विशेष मेहनत घेतली आहे. इसका राइड आपको कैसे लगा? बहुत अच्छा और बहुत एडवेंचरस. बहुत बारिश में राइड किया तो बहुत मजा आया. थँक्यू सो मच. मॅम आपको कैसे लगा? छान होती राईड आणि छान वंडरफुल एक्सपिरियन्स. सगळ्यांनी खरं तर सायकल चालवावी स्वतःसाठी. एकदम फिट. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलंय. समाजामध्ये वावरत असताना आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्ततेतून काम करणारं व्यक्तिमत्व तसेच प्रत्येक नागरिकांच्या मदतीला धावून जाणारं असं डॉक्टर राजेश मडवी यांचं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर राजेश मडवी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना 20,000 पेक्षा जास्त वह्यांचं वाटप केलंय. ठाण्यातील नौपाडा येथील डॉक्टर राजेश मडवी यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला सरस्वती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिक्षण तज्ज्ञ सुरेंद्र दिघे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी नगरसेवक नारायण पवार, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉक्टर राजेश मडवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टर राजेश मडवी यांनी वाढदिवसानिमित्त वह्या वाटप करून विद्यार्थ्यांना आगळीवेगळी भेट दिली. डॉक्टर राजेश मडवी यांच्या माध्यमातून वर्षभर शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रम राबवले जातात व त्याचा नागरिकांना फायदा होत असल्याचं सरस्वती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय. मी प्रथमतः राजेशजी मडवींचं वाढदिवसानिमित्त अभिनंदन करतो, त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने हे जे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देत आहेत हे फार मोठं काम ते करत आहेत. खरं म्हणजे वर्षभरच ते शैक्षणिक कार्यात आम्हाला मदत करत असतात. प्रसन्न होईल की आम्हाला अडचणी आमच्या सोडवत असतात. मग मला हॉटेलसमोर त्यांनी जी काही लायब्ररी सुरू केलेली आहे ती पण बालकांना उपयोगी पडते. त्यांच्याकडून असंच शैक्षणिक कार्य सतत राहू अशी मी त्यांना परत एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे 3रं वर्ष आहे. आपण गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी 20,000 वह्यांचं वाटप इथे करतोय. सरस्वती विद्या मंदिर येथे जे ज्येष्ठ आपले सर आहेत सुरेंद्र दिघे सर यांच्या शुभ हस्ते आपण हे वह्यांचं वाटप करणार आहोत. एक मी पाहिलं की आपण जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा जे गरीब मुलं असतात त्यांची शैक्षणिक साहित्य घ्यायला खूप ओढाताण होते. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते जमत नाही. तर एक छोटासा हातभार आपण लावतोय. त्या जोडीला आज सकाळी मी टाटा कॅन्सर हॉस्पिटल इथे अन्नदानाचा कार्यक्रम केला. तिकडचे पेशंट त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी एक अन्नदानाचा कार्यक्रम केला. स्वामी समर्थ संस्था ठाणे आणि मुंबई पोलीस यांच्या वतीने दर शनिवारी तिथे अन्नदान केलं जातं आणि प्रत्येक वेळेस कोणीतरी डोनर असतो. तर आज खरंच वाढदिवसानिमित्त जे समाधान आहे असं समाधान कुठल्याही कामात नाही. तर मी आव्हान करू इच्छिन की ज्यांचे वाढदिवस येतील त्यांनी अन्नदान करावं. आणि आज हा वह्या वाटपांचा कार्यक्रम योग्य प्रकारे छान प्रकारे संपन्न झाला आहे. संकल्प समाजासाठी मला वाटतं लोक तर म्हणतात 80 आणि 20%. 80% समाजकारण, 20% पॉलिटिक्स, 99% समाजकारण, 1% पॉलिटिक्स असा आपला फंडा आहे. काम करत राहायचं. जेव्हा दखल घेतली जाईल तेव्हा घेतली जाईल.